दिवशी भिडला युवांचा जलवा। अँडरसन तेंडुलकर मालिका आता नुसते नाव राहिले नाही तर एक रोमांचाने भरलेली कहाणीच ठरली आहे। विराट रोहितच्या निवृत्तीनंतर कर्णधाराचे नेतृत्व अवघ्या 25 वर्षांच्या शुभमनकडे सोपवलं गेलं। 5 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना तर झाला, परंतु एकच प्रश्न घेऊन की खरंच या वेळेस पण जिंकून येऊ का? असंख्य प्रश्नांची झोळी घेऊन गेलेला भारतीय संघ पहिल्याच कसोटीत हरला। त्या हारेतून शिकवण घेत दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाचा शंखनाद केला। अटीतटीच्या तिसऱ्या सामन्यात अवघ्या काही धावांनी लॉर्ड्सवर हरलो, परंतु चौथा सामना भारतीय संघाने अनिर्णित राखून 5व्या सामन्यात आपला हिशोब बरोबरीत केला। जणू काही चित्रपटाने भरलेली ही क्रिकेट मालिका युवा खेळाडूंची ओळखच देत होती। अनेक संकटे आलीत, कधी पाऊस तर कधी खेळाडूंच्या जखमांनी मैदाने लिहिले गेले, पण युवा नेतृत्वाने आपल्या जीवनाची कसोटी खऱ्या मेहनतीने रंगवली। तसेच कठीण परिस्थितीवर युवांचा दर्जा या मालिकेने दाखवूनच दिला। जिंकलो भलेही नाहीत, पण युवा उमेदीचे मोठे उदाहरण हे इंग्रजांना पुन्हा एकदा पाहायला मिळून गेले आणि जगाला पुन्हा एकदा सांगितले की मैदान तुमचं कुठलंही असो, पण खेळ मात्र आम्ही आमचाच दाखवणार।